बऱ्याच जणांची कमेंट असते की नवीन गाडी घ्यायची. तर मित्रांनो, समोर तुम्हाला 1.3T दिसत असेल, जुना मॉडेल. तर लोडसाठी, लॉंग रूटसाठी सगळ्यात बेस्ट गाडी आहे. 1.3T लॉंग बोनट, 8 फूट हौदा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आपल्याला मुंबईची ट्रिप झालेली आहे कन्फर्म. आपली रेग्युलरच कंपनीचं मटेरियल भरायला जायचं. तर बोलले आज डायरेक्टली गोप्रोनेच ब्लॉग सुरू करूया. तर आपण घेतलाय गोप्रो 11. तर अजून शिकतोय ऍक्च्युली त्याच्यामध्ये. तर चला मित्रांनो, गाडी सुरू करूया. हा नवीन ॲडॉप्टर बसून घेतला आपण चार्जिंगसाठी. तर कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला गाडी स्टार्ट करूया. 7-8 किलोमीटर आपल्या घरापासून कंपनीचं लोकेशन आहे, जिथं आपण रेग्युलरली गाडी भरायला जातो. तर तुम्हाला सगळ्यांना कंपनी माहितीच असेल. आपली रेग्युलर पार्टी आहे, त्यामुळे कधी कोणत्या टायमिंगला कोणतं बुकिंग भेटेल हे सांगता येत नाही. तर आता पोहोचू पहिलं कंपनीमध्ये आणि घेऊ आपली गाडी लोडिंग करून. हे मटेरियल घेऊन निघालोय मित्रांनो मुंबईला. तर मुंबईमध्ये कुठे जायचंय हे तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, पोहोचूया डायरेक्ट लोडिंग पॉइंटला आणि घेऊया आपली गाडी लोडिंग करून. समोरच गाडी बघू शकता आणि आपली फॅक्टरी. तर डॉक्युमेंट्स घेऊया आणि लोकेशन वगैरे, नंबर वगैरे घेऊया आणि जाऊया. तर चालू आहे आपली इकडे वडापावची पार्टी. एन्जॉईंग वडापाव पार्टी ऑफिस. हा आमचा ब्रेकफास्ट. हे आमचे पृथ्वी सर वडापाव खाताना, निशांत सर वडापाव खाताना, अभिषेक वडापाव खाताना आणि आपण पण वडापाव खातो. डिझेल ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये अर्धी टांक आहे. जे आपण कर्नाटक मधून येताना जे भरलं होतं तेच डिझेल आहे. त्यामुळं ह्या डिझेल मध्ये आपली गाडी मुंबईला जर आरामात जाऊ शकते. चला आता इथून घरी जाऊ. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. दिवाबत्ती झालेली आहे मित्रांनो. रात्रीचे 9 वाजलेत आणि आपण आता घरून निघतोय. तर पवईमध्ये जायचंय, त्यामुळे रात्रीचाच प्रवास करणार आहे. कारण इलेक्शनची धामधूम आजच संपली आहे, त्यामुळे थोडं वातावरण शांत असेल, मग फटाफट जाता येईल, लोकेशन वरती थांबता येईल आणि सकाळी लवकर गाडी खाली करता येईल. म्हणून रात्रीचं निघालोय. नाहीतर सकाळी पण गेलो असतो, बट आपल्याला सकाळी 8 वाजताच डिलिव्हरी द्यायची, त्यामुळं आताच जाऊन थांबता येईल गेटवरती आणि आराम करता येईल. तर बघूया मित्रांनो, आपल्याला काही काही हायलाइट्स बघायला भेटतात. जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. या दिवसामध्ये मित्रांनो पाऊस भरपूर झालेला आहे, त्यामुळं थंडी एवढी पडते एका विचारता सोय नाही. त्यामुळं शक्यतो आपल्या गाडीमध्ये थोड्या टॅबलेट्स ठेवत चला, म्हणजे सर्दीच्या, अंगदुखीच्या, खोकल्याच्या. कारण क्लायमेट हे चेंज होत असतं आणि या क्लायमेट मध्ये आजारी पडण्याचे जास्त चान्सेस असतात. हवा थंड असते, त्यामुळं सर्दी खोकला होऊ शकतो. पाणी चेंज बऱ्याचशा गोष्टी होतात. प्लस त्याचबरोबर उबदार कपडे ठेवा, म्हणजे स्वेटशर्ट, कानाला टोपी, जाड चादर. कारण आपला प्रवास हा लॉंग रूटचा असतो, त्यामुळे कुठे जावं लागेल, कुठे थांबावं लागेल किंवा मग कुठे तब्येत बिघडेल या गोष्टींची गॅरंटी नसते. त्यामुळे शक्यतो आपली काळजी घेणं ही आपलं तेवढंच महत्वाची जबाबदारी आहे. तर गाडीमध्ये कुठे आता लॉंग रूटच्या ट्रिपवरती निघाल तर नक्कीच चादर वगैरे ठेवा किंवा स्वेटर्स वगैरे ठेवा आणि आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी गोळ्या पण बरोबर ठेवा. तर थंडीच्या दिवसात भूक पण लागते, त्यामुळे गाडीत खाणं पण ठेवा, ते पण महत्वाचं आहे. सरळ गेलो तर मुलुंड खाडी पुलावरतून आणि मुलुंड वरतून आपल्याला जायचंय पवईला. मस्त अशी बिल्डिंग आहे, कसली छान अशी लाईट चेंज होते.
तर या ब्रिज खालून आपण आता राईट घेऊया, कारण आपल्याला मुंबई मध्ये नाही जायचा, पवईला जायचंय. पवई जोगेश्वरी JVLR. तर इथून घेऊ राईट. हे जे आहे हे अडाणीचा प्रोजेक्ट आहे, याच्या जस्ट बॅक साइडला आहे. पार्टीवाल्याला आपण आताच फोन केला होता, पण तो काय फोन उचलत नाहीये. तर करूया मित्रांनो आता आराम, भेटूया डायरेक्टली सकाळी, कारण रात्रीचा वाजलाय 1:30 आणि आपल्याकडे आता मस्त असा आराम करायला टाइम आहे. तर चला मित्रांनो, सगळ्यांना गुड नाईट, भेटूया डायरेक्टली सकाळी. The next morning. ही समोरच साईड दिसत असेल, अडाणीचा प्रोजेक्ट आहे इलेक्ट्रिसिटीचा. एकीच बळ बघू शकता मित्रांनो, एवढे मेंबर आहेत. तसे 250 किलोची मशीन आहे, सगळ्यांनी उचलून उतरून खाली ठेवली. आता ते पेटी पण तशीच उतरून खाली ठेवतात. तर फक्त अर्ध्या तासात आपली गाडी खाली झाली. हे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजलेत आणि आपली गाडी पण झाली आहे खाली. तर जस्ट गेटच्या बाहेर आलो आणि तिथं पोह्याचा नाश्ता पण होता. हा नाश्ता उरकूया आणि ग्रुपवरती शोधूया काय बुकिंग वगैरे आहे का. जे काय बुकिंग होईल ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब. मित्रांनो, आपण रात्रीची मुंबई पाहिली असेल, आता दिवसाची मुंबई बघा. नवीन नवीन कंस्ट्रक्शन फुल जाम होत चालली, त्यामुळे इकडे मुंबईला यायचं म्हणलं ना तर टेन्शन येतं, कारण भरपूर असं ट्रॅफिक आणि बऱ्याचशा गोष्टी फेस करायला लागतात. ट्रॅफिकमुळं 1-2 तास थांबावं लागतं. तर निघालोय मित्रांनो आता बाहेर मेन रोडला आणि आपण पोहोचलोय पवईला. परत आपल्या पवई लेक पाशी शेजारीच फ्लायओव्हर आणि हा मस्त असा पवईचा लेक. ऍक्च्युअली मुंबईमधून बाहेर निघायचं कारण एवढंच की आपल्या गाडीला परमिशन नाही आहे. 8 वर्षाच्या पुढची गाडी आहे, त्यामुळं जास्त काळ तिथं थांबू शकत नाही आपण, म्हणजे कुठल्याही प्रकारची रिस्क नको. म्हणून त्या मुंबईमधून लगेच बाहेर पडायचं आणि नवी मुंबईला येऊन थांबायचं. टोल वाचवायचा असेल तर सरळ उरणच्या रोडला निघत चला, तिथून ब्रिज खालून आहे ना राईट मारायचा, सरळ JNPT रोडला जायचं आणि JNPT रोडवरतून पनवेलला यायचं. तर आपला टोल वाचतो या रोड. तर काही बुकिंग आपल्याला रिटर्न साठी भेटलेलं नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट निघालोय पुण्याला. तर आता मस्त पैकी ना रिंकी पॅलेसला जाऊ, तोंड वगैरे धुऊ, फ्रेश होऊ. 11:30 नाही 10:30 वाजायला आलेले आणि अजूनही तोंड वगैरे धुतलेलं नाही. नाश्ता करून घेतला होता सकाळी. तर बघूया आता तिथे जाऊन थांबूया, जरा फ्रेश होऊया. तर पोचलोय मित्रांनो आपण रिंकी पॅलेसला आणि बऱ्याच जणांची कमेंट असते की नवीन गाडी घ्यायची. तर मित्रांनो समोर तुम्हाला 1.3T दिसत असेल, जुना मॉडेल. तर लोडसाठी लॉंग रूटसाठी सगळ्यात बेस्ट गाडी आहे. 1.3T लॉंग बोनट, 8 फूट हौदा. तर एकदा जवळून दाखवून देतो तुम्हाला. FB मॉडेल 1.3T डिलेवरीला चालली आय थिंक. बट ही गाडी बेस्ट आहे लॉंग रूटसाठी किंवा लोडसाठी, तरकारीसाठी. 715चे टायर आणि हा मॉडेल. ॲक्च्युली हा रेअर भेटतो, शोरूमवाले देत नाही. बऱ्याच वेळा कमेंट्स असते मित्रांनो की कोणती गाडी बेस्ट आहे. तर ही गाडी बेस्ट आहे पिकअप सेगमेंटमध्ये. जर तुम्हाला
मटेरियल म्हणजे तरकारी कॅरी करायची आहे किंवा कुठे लॉंग रूट चालायचं. आणि हिला एक ऑप्शन आता जी नवीन आली मॅक्स सिरीज मध्ये तर HD म्हणून आली, तर ती किंवा ही लॉंग बोनट. हिच्यामध्ये दोन आहेत, एक्स्ट्रा स्ट्रॉंग आहे, एक्स्ट्रा लॉंग आहे, शॉर्ट बोनट आहे, 1.7 आहे, म्हणजे ती सेगमेंट आहे पूर्ण. बट 3 टनाच्या आतमध्ये म्हणजे महिंद्राने काढली, जिला अजूनही मार्केटमध्ये कुठंच तोड नाहीये. तर हे मॉडेल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की बघा, शोरूम वाल्याला विचारून बघा. HD दे, नाही तर म्हणावं मग FB दे. FB मध्ये हा मॉडेल दे, हा मजबूत मॉडेल आहे आणि पळायला आणि बऱ्याचशा गोष्टींसाठी या गाडीला कंपॅरिझन कमी आहे. तर नक्कीच ही ट्राय करू शकता तुम्ही जर तुम्हाला नवीन गाडी वगैरे घ्यायची असेल तर. उरकला मित्रांनो आपला नाश्ता, एक मिसळ पाव खाली आणि एक चहा घेतला, फ्रेश झालो. 85 रुपये गेलेत. तर डिझेल पण भरून घेऊ, कारण आपलं डिझेल आलेल्या आता रिझर्ववरती. दुपारचा टायमिंग व्हायला आलाय, म्हणजे 12:30चा टायमिंग झालाय आता. तर इथून आता डिझेल भरायला जाऊ, शेजारीच पंप आहे, डिझेल भरून घेऊ आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. पिंकीच्या जस्ट बाजूलाच पेट्रोल पंप आहे. मित्रांनो भरपूर अशा पालख्या चालू आहेत आता. कार्तिकी एकादशी जवळ येते, तर बरेचसे आपले वारकरी निघालेत वारीला. त्या उन्हाचा टायमिंग आहे तर घाटात आरामाला थांबलेत. आपली पिढी शेवटची असू शकते, जी 90च्या अगोदरची आहेत ना, ती पिढी संपली तर मग या पालखी वगैरे या परंपरा टिकवण्यासाठी मला नाही वाटत की जी आता कॉन्व्हेंटची गँग आहे की ती परंपरा पुढे चालू ठेवल म्हणून, किंवा त्यांना पालखी काय असते हे माहिती पडेल म्हणून. तर कार्तिकी एकादशी जवळ येते, आळंदीची वारी. निघालेत भाविक आपले पायवारीला आणि आपण निघालोय आपल्या घरच्या वारीला. बारे बारे टर्न आहेत ना खंडाळा घाटाची खासियत. मस्त असा सीन वाटल ना, म्हणजे एक नंबर असा व्ह्यू येतो इथून. खाली खोपोलीचा, वरती खंडाळ्याचा, हा बघा घाटाचा. आणि इथून आपण एंट्री करतोय एक्सप्रेस वेला, लोणावळा एक्झिट पर्यंत. 6 किलोमीटरचा पॅच आहे, तिथं आपल्याला एक्सप्रेस वे वापरायला भेटतो. वरती पण एक पालखी आहे, पुढं इथं पण एक आहे, आता एक गेली. ते विसाव्यासाठी बनवलंय बघा, म्हणजे वारकरी जर खालून दमून घाटाने वरती आल्यानंतर त्यांना विसाव्यासाठी जागा बनवली. तर पालखीचा किस्सा सांगतो मित्रांनो. लहानपणी होतो ना, म्हणजे आम्ही गावावरतून यायचो, रेग्युलरली पालखीला यायचो आळंदीला. आमचे ॲक्च्युली फुल
माऊली आहे तिथं. आणि मग 2-4 दिवस आळंदीमध्ये मुक्काम असायचा. पण आता या कामाच्या धावपळीने ना सगळ्या गोष्टी मागं राहायला लागल्यात. आता कितीतरी वेळा आळंदीमधून जाणं येणं होतं. बाहेरनं दर्शन घेतलं तर कधी योग भेटला तर जाता येतं दर्शनाला माऊलींच्या. बघूया यावर्षी आपल्या माऊलींचं दर्शन कधी होतंय. रामकृष्ण हरी. पोहोचलोय मित्रांनो आपण टोल नाक्यावरती लोणावळ्याच्या. आणि आता हे बघा टोल नाक्यावरती गर्दी, ट्रेलर लागले. आपण पण वाट बघत थांबलोय. आपला नंबर कधी आएगा, अपना नंबर कब आएगा. आशिकी मेकर आणि आपली 1934. तर भैयाकडून आपण आहे ना चावी बनवून घेतोय एक डुप्लिकेट, कारण आपली जी पॉकेट की होती ती हरवली आहे. मगाशी आपण चावी बनवून घेतली. तर ही ती चावी फक्त 150 रुपये खर्च आलाय. आणि ही चावी आपण इमर्जन्सी म्हणून वापरतो. अशीच पहिली पण एक होती पण ती पडल्यामुळे ही बनवावी लागली. तर आता इथून पुढे इमर्जन्सी चावी पॉकेटमध्ये ठेवता येईल. हे ब्लॅक कट करून टाकायचं आणि फक्त पुढचं जे स्टीलचं आहे ते तेवढंच ठेवायचं. तर याचा फायदा असा होतो मित्रांनो, कधी जर आपली चावी हरवली किंवा चुकून गाडीमध्ये राहिली तर पॉकेटमध्ये असलेली ही चावी आपल्याला गाडी खोलण्यासाठी नक्कीच फायद्याची ठरते. तर नक्की तुम्ही पण बनवून घ्या नसेल तर, कारण इमर्जन्सी चावी कुठे असेल हे लगेच सांगता येत नाही. किंवा मग घरी ठेवलेली असेल तर ती आणणे पॉसिबल होत नाही. त्यामुळं हे एक ऑप्शन आहे. आणि या ट्रिपला मित्रांनो आपल्याला खर्च आला होता फक्त 1200 रुपये डिझेल खर्च. कारण आपण जे डिझेल येताना कर्नाटकमध्ये भरलं होतं तेच डिझेल गाडीमध्ये शिल्लक होतं. त्यामुळं त्याच्यावरतीच आपली ट्रिप झाली. आणि 1200 रुपयाचं येताना आपण भरून घेतले. 300 रुपये टोल नाक्याला खर्च आला. 2 टोल नाके आपण वाचवलेत. तर 300 आणि 1200 असं 1500 रुपये खर्च. आणि परत लगेच निघालो त्यावेळेसच परत कंपनीमधून फोन आला होता की परत एक मुंबईला मटेरियल घेऊन जायचंय. बट मला काय आता काम असल्यामुळे जाता येणार नाही. तर सोमनाथ भाऊंना सांगितलं तर ते बोलले मी जातो. मग त्यांचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल मुंबईचा. तर नक्कीच तुम्हाला आवडेल बघायला. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.